हाय फ्रेंड्स, हे बघा मी कुकर ठेवलाय. आज चिकन बनवते, संडे स्पेशल. आई नाही बनवते, मी बनवते. आई युट्यूबच व्हिडिओ टाकते दिसती. हे बघा याच्यामध्ये मी खोटं बोलते. आई युट्यूबवर बघून याच्यामध्ये व्हिडिओ मी बनवते बघा गाईस. तेल टाकलेलं मला आहे. विचारा गाईस. आई आधी पूर्ण 2 दिवस व्हिडिओ हे बघा बनवते, तेल टाकले बनवते. गरम करायला. त्याच्यामध्ये थोडा कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि आता मी हा कांदा टोमॅटो टाकते. इकडे बघा गरम पाणी ठेवले आणि इकडे मी चिकन धुवून साफ करून हळद मीठ लावून ठेवले. बघा कांदा मी छान आता परतवून घेते. अजून परतलेला नाही. हे बघा इकडे माझी वैष्णवी आणि तिचे आजोबा खेळत आहेत. हे बघा आणि ही बघा माझी मुलगी आजच आली इकडे माहेरी कुर्ल्याला. आणि हे बघा नुसता आराम चाललाय का तर माहेरी आली ना. आणि हिच्यासाठीच खास मी आज चिकन बनवते. माझ्या मुलीला सुक्क चिकन खायला खूप आवडतं आणि आईच्या हातचं पाहिजे, स्वतःच्या हातचं नका आहे. पण माझ्या मुलीसाठी मी आज स्पेशल चिकन बनवते. हे बघा इकडे काय चालू आहे. वैष्णवी वैष्णवी ए पिलू, वैष्णवी बघा कशी खेळते. तिचे आजोबा आहे तिच्या बाजूला. हा भाजून झाला आहे का नाही अजून. हे बघा इथे मस्त हळद लावून आणि मीठ लावून मी चिकन ठेवलेलं आहे. मेल्ट करून स्वच्छ धुवून. हे बघा आता इकडे पाणी गरम झाले. हा गॅस मी बंद करते. इकडे दूध ठेवले आमच्या वैष्णवीसाठी गरम करायला. हे बघा आता छान कांदा भाजून झालेला आहे. हे आता आपण याच्यात चिकन टाकूया. हे चिकन आता आपण छान इथे शिजायला कुकरमध्ये टाकूया. आणि हे बघा आता मी असे करते. हे छान मी आता परतवून घेतले तेलामध्ये. आता याच्यामध्ये हे गरम पाणी टाकणार आहे. आता मी गरम पाणी टाकते. हे गरम पाणी दाखवा इकडे जरा. हे गरम पाणी करून घेतलं. हे मी आता याच्यामध्ये शिजायला टाकणार आहे. गौर से देखो गाइस, यही है वो हर संडे को चिकन मटन मच्छी बना के आपको रेसिपी देती है. म्हणजे चिकन मटन बनव ही तुम्हाला रेसिपी देते. नक्की हिच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हिची सारखी रेसिपी बनवून पण बघा. ही माझी मुलगी आहे ना, हिच्यासाठी मी हे सगळं बनवते. हिला खूप आवडतं नॉनव्हेज आणि हिच्या नवऱ्याला म्हणजे जावयाला आणि मुलीला, त्यांच्यासाठी मी हे प्रत्येक संडेला बनवते. इथे मी कांदा, सुक्या खोबऱ्याची पावडर, टोमॅटो आणि कोथिंबीर हे मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये जिरे पण मिक्स केले. हा मसाला मी करून घेणार आहे. आणि हा बघा आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला एक हे पाकिट
रश्श्याला वापरणार आहे आणि हे मसाल्याला वापरणार आहे. आणि ही अद्रक लसूणची पेस्ट. ही पेस्ट पण खूप छान आहे, टेस्टी आहे. मी प्रत्येक मसाल्याच्या वेळेला ही पेस्ट मी वापरते आणि स्वस्त आहे. हे 5 रुपयाला पाकिट आहे, तर मी 2 आणलेत. इकडे बघा, हे 2, एक सुक्याला वापरणार, एक रश्श्याला वापरणार. आणि हे गरम मसाल्याचे 2 पाकिट आणलेत मी एव्हरेस्टचा, एक सुक्याला वापरणार, एक रश्श्याला वापरणार. आणि ते असा मी मसाला रेडी करू, म्हणजे आता मी मिक्सरला लावून घेणार आहे. गाईस, मी आता कढई ठेवली आहे आणि गॅस मी आता फुल करते. इकडे मी बघा मसाला रेडी करून घेतला. इकडे अळणी पाणी आहे. इकडे मी माझ्या फ्रेंड्स, आता मी इकडे बघा कढई ठेवलेली आहे. इकडे गॅस फुल केलेला आहे. इकडे मसाला बनवून घेतला. इकडे हे कुकरमधलं शिजलेलं चिकन घेतले आणि इकडे वैष्णवीला अळणी पाणी काढलेलं आहे. आता मी सुकं चिकन बनवते. तेल टाकते. हे मी 4 चमच टाकले तेल. त्याच्यामध्ये हा मी मसाला टाकते. सुक्यामध्ये आम्हाला मसाला जास्त लागतो. हे बघा, मसाल्यात मी कांदा, सुक्या खोबऱ्याचा खीस, जिरे, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. मिरची टाकत नाही आहे मी, कारण वैष्णवी अळणी पाणी खाते ना, म्हणून. त्याच्यामध्ये मी हा एव्हरेस्टचा गरम मसाला टाकणार आहे. ते बघा, आणि हा मी ते बघा, मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. आता हे मी सगळं मिक्स करून घेते. बघा, आता बघा, हा मी घाटी मसाला घरचा घेतलेला आहे, छोटे 4 चमच. हा मी याच्यामध्ये आता टाकते आणि हे छान मी आता हलवून घेते. हे बघा, हे चिकन शिजवताना मीठ टाकलेलं आहे. आता मी हे थोडेसे अंदाजे टाकते मीठ. हे बघा, थोडंसं मी अंदाजे मीठ टाकलं होतं. आता छान ह्या मसाल्याला पाणी सुटलं की याच्यामध्ये मी चिकन टाकणार. हे बघा, पाणी सुटते साईडनी कसं. मसाला बघा, कलर बघा किती छान आला आहे. मसाल्यामध्ये मी आता हे चिकन टाकलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. एका हातामध्ये फोन घेतला आहे ना मी, त्यामुळे मला व्यवस्थित शूट करता येत नाही.
आता हे मिक्स करून घेतलं मी पूर्ण मसाल्यामध्ये. बघा कसा कलर आला आहे. बघा कलर किती छान आला. आता मी वरून इकडे कोथिंबीर टाकते, बारीक करून घेतली आहे. ही बघा कसं दिसते सुक्खं चिकन. आमचा घाटी मसाला आहे, एकदम झणझणीत. हे बघा कसं दिसतंय, किती छान कट आला आहे आणि कलर सुद्धा किती सुंदर दिसतंय बघा. हे बघा आता इकडे मी ना कुकर ठेवला आहे आणि इथे मी मसाल्यामध्येच अंदाजे चटणीने मीठ टाकून मिक्स केले. आता हेच मी इकडे पाणी आहे याच्यामध्ये हे बघा मी टाकणार आहे. हे रस्सा बनवून घेते आता. याच्यामध्ये पण बघा मी हा एव्हरेजचा गरम मसाला टाकते आणि हे अद्रक लसूण पेस्ट. आणि याच्यामध्ये बघा पूर्ण मसाला पूर्ण हा मी आता इथे रस्सा बनवलेला आहे. चिकनला कसा मस्त कलर आलाय आणि कट आलेला आहे. आणि आज आम्ही सुक्खं चिकन आणि रस्स्याबरोबर भाकरी नाही बनवली, आम्हाला खायचे आहे पाव. म्हणून आम्ही हे बघा इकडे पाव ठेवले. हे बघा हे पाव, चिकन मसाला, रस्सा आणि भात. हे आज संडे स्पेशल जेवण आहे आमच्याकडे. कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा.